गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवोपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। गुढीपाडव्याचा सांस्कृतिक इतिहास पाहूया। महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कैकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची यथोगात पूजा केली। या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात। साक्षात ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे। भगवान श्रीराम अयोध्येला गुढीपाडव्याच्या दिवशी परत आले। प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून गुढीपाडव्याच्या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला। शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे। यात शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला। गुढीपाडव्याला करायची पूजा। तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे, तसाच तो तोरण असाही आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात। गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते। काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। काठीला कडुलिंबाची डहारी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे, तांब्या, गडू, फुलपात्र बसवले जाते। गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात। गुढीची काठी तिथे नीट बांधतात। काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात। गुढीची पूजा करतात। निरंजन लावून उदबत्ती दाखवतात। दूध साखरेचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवतात। दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे। या दिवशी आनंद साजरा करीत आत्पृष्टांना नववर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते। आरोग्यदृष्ट्या महत्त्व। चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात। पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते। शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते। ॲडमिन दिनाथ हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।